डिप्रेशन कशामुळे येतं? तर आपल्या बऱ्याचशा इच्छा, स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे आपण त्या लो एनर्जीमध्ये जातो आणि डिप्रेशन कधी आलं आहे किंवा कोणत्या गोष्टीने आलं आहे, हे सुद्धा कळायला बहुतेक वेळेला मार्ग नसतो किंवा कशामुळे आपण डिप्रेस झालो आहोत, हेही कळायला मार्ग नसतो. बऱ्याच वेळेला डिप्रेशन हे कोणीतरी तुम्हाला शब्द दिला आहे किंवा कमिटमेंट केली आहे आणि ती पूर्णच केली नाही. ह्या गोष्टीमुळे जास्त डिप्रेशन येतं, की तुम्ही त्या इच्छांसाठी, स्वप्नांसाठी कोणावर तरी अवलंबून राहता. तो शब्द किंवा त्या कमिटमेंट्स खऱ्या मानता आणि त्यामुळे त्या गोष्टींवर तुम्ही इतरांवर डिपेंड राहता आणि त्यामुळे त्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या, की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. पण मग अशा वेळेला आपण सेल्फ लव्ह करणं यामध्ये खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करायला शिका. स्वतः स्वप्न बघायला शिका. प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर डिपेंड न राहता, जरी त्या कमिटमेंट पूर्ण झाल्या नसतील किंवा कोणाला त्या पूर्ण करता आल्या नसतील, तरी त्या गोष्टींसाठी तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही काय करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये ते बघा. डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये बसण्यापेक्षा सेल्फ लव्हच्या एनर्जीमध्ये या. आयुष्यामध्ये आनंद कसा आणता येईल, आपण कशा त्या गोष्टी पूर्ण करता येतील आणि ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो, जेवढ्या आपल्याला झेपता आहेत, तेवढ्याच आपण त्यामुळे मग स्वप्न बघू शकतो किंवा इच्छा करू शकतो आणि ज्या नाही करू शकत किंवा त्या इतर कोणावर तरी डिपेंड आहेत, तर अशा गोष्टी आपण लेट गो करायला पण शिकतो. हे हळूहळू त्या एनर्जीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागतात. पण डिप्रेशनमध्ये न राहता किंवा कोणावरही डिपेंड न राहता किंवा कोणी शब्द दिला आहे, कोणी कमिटमेंट केली आहे, तर त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता, पूर्णपणे विश्वास न ठेवता, त्या गोष्टी आपणही करू शकत आहे का, हेही बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमची स्वप्न पूर्ण करायला तुम्ही पुढाकार घ्या, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला नक्की साथ द्यायला सुरुवात करेल.